जय शिवराय. कधी असं झालंय का, की तुम्ही एखाद्याचं बोलणं ऐकतच राहिलात आणि वेळ कसा गेला तेच समजलं नाही? पण काही लोक आहे ना 2 मिनिटं बोलले तरी कंटाळा येतो. मग प्रश्न असा पडतो, की नेमका फरक कुठे आहे? आज मी तुम्हाला संभाषण आणि भाषण मनोरंजक करणाऱ्या 5 जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहे. देशातील बड्या राजकीय पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मोठमोठे व्यक्ती कशा पद्धतीने याचा खुबीने वापर करतात हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये येईल. अतिशय सोप्या, साध्या आणि कुणालाही सहज जमतील अशा 5 पैकी एखाद दुसऱ्या पद्धतीनेही तुमचं बोलणं मनोरंजक होईल. त्यामुळे अधिक वेळ न घालवता आपण या पद्धती समजून घेऊया. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या स्पीक लाईक लीडर या मालिकेतील अजून एका नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या युगामध्ये ना संभाषण कलेचं प्रचंड महत्व वाढलेलं असून त्या माध्यमातून लोकांवरती प्रभाव टाकला जातो. खूप छान बोलणाऱ्या व्यक्तीला लोक स्वीकारतात. जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने बोलण्याची कला आत्मसात करण्याची आणि आपलं बोलणं रसाळ करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे स्टोरी टेलिंग. संभाषण हे कथा सांगितल्यासारखं करायचं. तुम्हाला आठवत आहे का, लहानपणी आहे ना आपण आई बाबांच्या खुशीमध्ये किंवा आजी आजोबांकडे हक्काने एक काम करायचो, ते म्हणजे त्यांना गोष्ट सांगायला लावायची. शाळेत गेल्यावरती कुणाला गणिताची तर कुणाला विज्ञानाची भीती वाटायची, पण कुणालाही इतिहासाचं कधीच टेन्शन नसायचं, कारण हा विषय गोष्टींचा असायचा. अध्यात्माची पुस्तकं असोत किंवा थोड्या मोठ्यांची चरित्र, सगळीकडेच तुम्हाला गोष्टी दिसतील. संपूर्ण सिनेसृष्टी ही कथेभोवतीच फिरते. थोडक्यात सांगायचं म्हणजे गोष्टी आपल्याला गुंतवून ठेवतात. माणसाच्या मूलभूत आवडीचा आपण भाषणामध्ये जर वापर केला तर त्याचा खूप छान प्रभाव पडतो. 2 उदाहरणाने आपण हे समजून घेऊया. आमच्या परिवारातील अर्जुन दादांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम होता आणि त्यावेळेला मी म्हणालो की निष्ठा शिकावी तर यांच्याकडून. त्यांनी साहेबांसाठी नोकरीची तमा बाळगली नाही. आता हे एक सरळ साधं सोपं निवेदन झालं, पण त्यामध्ये मी गोष्ट टाकली आणि म्हणालो की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार रॅलीत अर्जुन दादा खांद्यावरती झेंडा घेऊन फिरत होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही नोकरीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करू शकत नाही, तरी तुम्ही ही रिस्क का घेता? यावर अर्जुन दादांनी सांगितलं की ही नोकरी साहेबांनीच दिली आहे आणि त्यामुळे कारवाई झाली तर ते बघतील. म्हणजे बघा की माणूस साहेबांसाठी स्वतःच्या नोकरीचाही धोका पत्करतोय. त्यांच्या निष्ठेविषयी आपण शंका तरी घेऊ शकतो का? आता मला सांगा, या 2 उदाहरणांपैकी काय जास्त प्रभावी होतं? तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करा. साध्या साध्या गोष्टींचा वापर करून लहानसा किस्साही श्रवणीय करता येतो. लोकांनाही काहीतरी मनोरंजनात्मक ऐकल्याचा आनंद मिळतो. राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी या ट्रिकचा खुबीने वापर करतात. लोक तथ्य विसरतात पण गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. म्हणूनच मुद्दा सांगू नका, मुद्द्याची गोष्ट सांगायची. कळलं? प्रभावी बोलण्याचा दुसरा प्रकार म्हणजे संवाद साधा. म्हणजे असं करा की बोलायला सुरुवात करतानाच नमस्कार असं म्हणा आणि उत्तराची वाट बघा. कधीतरी उत्तर येईल, पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये. मग थोड्या मोठ्या आवाजामध्ये परत एकदा नमस्कार बोला. त्यावेळेला काही आवाज येतील, पण कितीही चांगला प्रतिसाद आला तरी तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला मोठ्या आवाजामध्ये बोलायचं आहे, नमस्कार. आता ना खूप जोरात प्रतिसाद येतो. लोकांच्यात थोडी ऊर्जा आल्यासारखं दिसेल. अशा प्रकारे तुम्ही लोकांना पटकन आपल्याकडे वळवू शकतात. किंवा मग अजून एक प्रकारे लोकांना प्रभावित करू शकता. म्हणजे असं करायचं की तुम्ही असं विचारू शकता की मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना बोलताना भीती वाटते? हात वर करा. तर अशा प्रकारच्या संवादात्मक शैलीच्या आधारे लोक तुमच्या बरोबर सहभागी होतात. फक्त ह्यामध्ये एक धोका आहे की हे सगळं करण्यासाठी आहे ना चांगली तयारी लागते आणि सभेला नियंत्रित करण्याची क्षमता गरजेची आहे. कारण एकदा का जर तुमचं सभेवरचं नियंत्रण संपलं की मग तुमचा कार्यक्रम होतो. म्हणूनच ही ट्रिक जपून वापरा. तिसरी ट्रिक म्हणजे लोकांचं कुतूहल निर्माण करणारी सुरुवात करायची. उदाहरणार्थ, खरं तर मला या विषयावरती इथे बोलायचं नव्हतं, पण होऊ शकतं की तुमच्यापैकी काही जणांना ही समस्या असेल. आता असं ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला लोक आपोआप तुमच्याकडे नजर करतात. अजून एक असंच वाक्य की बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी एक घटना सांगतो. खरं तर मी सहसा हे कधीच कुठे बोलत नाही. आपोआप ना एक सस्पेन्स तयार होतो. आता अजून एक उदाहरण बघूया. हे सगळं स्वीकारणं मला खूप जड होतंय, पण सांगतो, सगळं सांगतो.
अशी रहस्य उत्कंठा तयार होणाऱ्या वाक्याने चांगली वातावरण निर्मिती होते आणि त्यावरती मग निर्धास्तपणे फलंदाजी करणं तुम्हाला सोपं होईल. अशीच अजून काही वाक्य सांगतो. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती नीट ऐका, कारण त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. दुसरं, आज मी जे सांगणार आहे त्यावर सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता. तर अशाच प्रकारची अजून काही वाक्य मिळतील तुम्हाला, ती वेळीच लिहून ठेवा आणि संधी मिळेल त्यावेळेला प्रत्यक्षात त्याचा वापर करा. चौथी ट्रिक काही जणांच्या बाबतीमध्ये खूप आवडीची आहे, ती म्हणजे रिपिटेशन. एकदाच गोष्ट जर सांगितली तर ती फक्त माहिती असते, दोनदा सांगितली की मान्यता, आणि तिसऱ्यांदा सांगितली तर ती गोष्ट खरं आहे असं मानलं जातं. मोठ्या जाहिरातांच्या मोहिमा, राजकीय प्रचार आणि प्रेरणादायी घोषणा यामध्ये रिपिटेशनचा वापर केला जातो, कारण वारंवार ऐकलेला संदेश मनावर एक ठसा उमटवतो. मावळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी महाराजांनी याचा खूप छान वापर केला होता. हर हर महादेव, बजरंग बली की जय अशा घोषणेच्या नंतर लोक भारावलेले असतात आणि त्यावेळी तुम्ही जे सांगाल ते करतात, अगदी आपल्या प्राणांची बाजी लावायलाही तयार होतात. पाचवी ट्रिक म्हणजे प्रश्नाने किंवा रहस्याने भाषणामध्ये मुद्दे मांडायला सुरुवात करायची. मानवी मेंदूला अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची सवय असते, म्हणूनच रहस्य निर्माण झालं की लक्ष आपोआप तिकडे जातं. तुम्हाला जर हे रहस्य थोडंसं अजून खेचता आलं तर तेवढा वेळ लोक गुंतून राहतात. उदाहरण म्हणजे 12 वर्षापूर्वी त्या भयान रात्री लोकांची उत्सुकता सुरू होते. पुढचं वाक्य बोला की आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. लोक अजून त्या रहस्याची वाट बघतात. पण ना, हे सगळं प्रसंगारूप आणि तुमच्या मुद्द्यांवरती अवलंबून आहे. नेहमीच तुम्हाला ही ट्रिक कामाला येणार नाही आणि तुम्ही सुद्धा याचा मर्यादितच वापर करा. धक्का तंत्र जर सतत वापरलं ना तर त्याची धार बोथट होते. पाचवी आणि शेवटची ट्रिक म्हणजे एक माहिती आहे. बोलण्याच्या कलेमध्ये ना तुम्ही जसे तरबेज व्हाल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व बहरत जाईल. पण लक्षात ठेवा की संभाषण कलेमध्ये तुमच्या ऊर्जेची देवाणघेवाण होत असते. तुम्ही टेन्शन मध्ये असाल तर ते पण टेन्शन घेतील, तुम्ही खुश असाल तर तेही खुश होतील, तुम्ही सकारात्मकतेने भारावलेले असाल तर त्यांच्याकडेही ती आपोआपपणे पोहोचेल. तुमच्याकडे जे नाही ना ते तुम्ही श्रोत्यांना कसं देणार? लोक सभेतून घरी जाताना विचार करतील की नाही हे सांगता येत नाही, पण त्या ठिकाणचा त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना बरं वाटलं का याचं निरीक्षण करा. हळूहळू एक नवीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. अजून एक काम करा की कोणत्याही कार्यक्रमाला सभेच्या आधी मंगलमय सनई, वाद्य, मंद संगीत सुरू ठेवा. त्याने चांगली वातावरण निर्मिती होते. लोकांना तुमचं प्रत्येक वाक्य आठवेलच असं नाही, पण तुम्ही बोलताना त्यांना कसं वाटलं हे मात्र ते कधीच विसरणार नाहीत. आणि म्हणूनच फक्त बोलू नका, लोकांच्या मनामध्ये उतरून बोला. आज सांगितलेल्या 5 ट्रिक्स पैकी तुम्हाला कोणती आवडली किंवा कोणती तुम्ही वापरणार आहात ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आजच्या भागामध्ये एवढंच. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. संभाषण कलेच्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत शिकत राहा, बोलत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.